नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। जसे की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की मुंबई पोलीस या भरतीची मेडिकल लिस्ट लवकरच लागेल, तर तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे। मुंबई सीपी या पदासाठी टोटल 187 उमेदवारांसाठी मेडिकलची लिस्ट लागलेली आहे। तिथे काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत, काय आहेत महत्त्वाच्या सूचना, काय संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर तुम्ही येथे बघू शकताय, कालच हे परिपत्रक आलेलं आहे। काय म्हटलं आहे याच्यामध्ये बघा, हे परिपत्रक पोलीस आयुक्तालय इथून आलेलं आहे। तर मुंबई पोलीस शिपाई भरती 2022-23 हे बघा, कालच हे परिपत्रक आलेलं आहे। तुम्ही येथे बघू शकता। याचा विषय बघितला तर बघा, मुंबई पोलीस शिपाई भरती 2022-23 पोलीस शिपाई पदावर अस्थायी व निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात नेमणुकीबाबत। तर हे बघा तुम्ही येथे सोबतच्या यादीत नमूद केलेल्या 187 उमेदवारांसाठी दिनांक 17/5/2025 रोजी वैद्यकीय चाचणीसाठी तुम्हाला येथे बोलवण्यात आलेलं आहे। तर तुम्ही येथे तयारीनिशी पोलीस शल्यचिकित्सक पोलीस रुग्णालय नागपाडा मुंबई येथे सकाळी 8 वाजता न चुकता हजर राहायचे। सदर दिवशी जर तुम्ही गैरहजर राहिले तर उमेदवारास मुंबई पोलीस शिपाई पदावर नियुक्त होण्याची स्वारस्य नाही असं ते गृहीत धरतील आणि तुमचं निवड यादीतून नाव इथे कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल। तसेच अंतिम परीक्षा यादीत उमेदवारांना नियुक्तीसाठी पुढे एक संधी देण्यात येईल, याची तुम्ही नोंद घ्यायची आहे। तर त्यासाठी तिथे जाताना तुम्ही कुठले कुठले कागदपत्र सोबत घेऊन जायचे तेही आपण इथे बघणार आहोत। बघा, भरती ओळखपत्र, मैदानी चाचणी, लेखी परीक्षेचे ओळखपत्र जे आहे ते तुम्हाला सोबत घेऊन जायचे। 4 पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड, ओळखपत्र तुमचं घेऊन जायचे। दैनंदिन गरजेच्या वस्तू तेथे तुम्ही आणि न चुकता तुम्ही तेथे हजर राहायचे। तर पुढे बघू शकता, आवेदन अर्जामध्ये नमूद केलेले मूळ कागदपत्र जसं की सामाजिक समांतर आरक्षण सिद्ध करण्यास सक्षम प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेले प्रमाणपत्र, वयाचा दाखला, शैक्षणिक अर्हता, अधिवास प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, MSCIT व इतर डॉक्युमेंट जे महत्त्वाचे असतील ते तुम्ही सोबत घेऊन जायचे आहेत। शासनाने वेळोवेळी विहित केलेले लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, संगणक हाताळणी, नियुक्ती पूर्वीचे हमीपत्र, जन्मतारखेचे हमीपत्र नमुना सोबत जोडला असून तो स्वाक्षरात सोबत भरून तो घेऊन जायचा आहे। तर पुढे काही हे तुमच्या दैनंदिन लागणाऱ्या गोष्टींची लिस्ट आहे, ते तुम्ही येथे बघू शकता। तिथून तुम्ही पुढे महत्त्वाच्या विशेष सूचना काय आहेत ते आपण बघून घेऊ। भरती आवेदनपत्र नसल्यास येथे कागदपत्रे प्रमाणपत्रे असल्यास नियुक्ती तुम्हाला येथे देण्यात येणार नाही, तर ते तुम्ही आठवणीने सगळे डॉक्युमेंट्स घेऊन जायचे। नियुक्तीसाठी दिलेल्या दिनांकाच्या वेळी गैरहजर राहिल्यास पूर्व सूचना न देता जर निवड रद्द करण्याबाबतची कारवाई तुमच्यावर येथे होणार आहे। त्यासाठी जर काही कारणास्तव तुम्ही जात नसाल तर तुम्हाला हे इथे गैरहजर राहण्याचे पूर्व सूचना त्यांना द्यायची आहे, नाहीतर तुमच्यावर कारवाई होऊ शकते, हे तुम्ही नोंद घ्यायची। सदर पोलीस शिपाई पदाची अस्थायी नियुक्ती ही नियुक्ती आदेशातील अटी व शर्तीच्या अधीन आहे व सदरहून अटी व शर्ती उमेदवारास तुम्हाला हे सगळे बंधनकारक राहणार आहे। नियुक्तीसाठी बोलवण्यात आलेल्या उमेदवारांना भरती निकषाची अर्हतेची पूर्तता न केल्याचे आढळून आल्यास जर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जर झालेलं नसेल तर येथे तुम्हाला नियुक्ती दिली जाणार नाहीये, अथवा नियुक्तीनंतर जर पात्रतेमध्ये काही त्यांना त्रुटी आढळून आल्यास उमेदवाराची निवड तात्काळ रद्द करण्यात येणार आहे। तर तुम्ही येथे पुढे बघू शकताय, त्यांनी हे काही फॉर्म दिलेले आहेत, हे सगळे तुम्हाला फॉर्म भरून तिथे घेऊन जायचे आहेत आणि महत्त्वाच्या काही तरतुदी आहेत। तुम्ही येथे मी सगळं काही वाचत बसत तुम्हाला सांगणार नाहीये, तुम्ही येथे बघू शकताय। पुढे हे आहे मुंबई पोलीस शिपाई प्रक्रियेअंतर्गत द्यावयाचे हमीपत्र। हे हमीपत्र तुम्हाला त्यांना व्यवस्थित भरून द्यायचं आहे। पुढे त्यासाठी आहे संगणक हाताळणीचं हमीपत्र आहे, ते सुद्धा तुम्हाला तेथे व्यवस्थित भरून
द्यायचं आहे। तर तुम्ही येथे बघू शकताय हे सगळं डॉक्युमेंट्स तुम्हाला फिलअप करून तिथे घेऊन जायचे आहेत। आणि ही जी आहे ही मुंबई पोलीस शिपाई भरती ही टोटल 187 उमेदवारांची लिस्ट इथे लागलेली आहे। तर तुम्ही बघू शकता कास्टनुसार मार्क्सनुसार ही लिस्ट लागलेली आहे सगळी। तर इथून तुम्ही बघू शकता की कोणाकोणाची नावं आहेत ते तुम्ही बघून घ्यायची आहेत। हे बघा इथे टोटल 187 उमेदवारांची ही लिस्ट लागलेली आहे। पहिले तर या उमेदवारांचं मेडिकल घेतलं जाईल, मग नंतर यांना नियुक्तीचे आदेश दिले जातील। जर तुम्ही या ठिकाणी गैरहजर राहिले तर उमेदवाराचे नाव या निवड यादीतून रद्द करण्यात येईल। ही तुम्ही ही महत्त्वाची बाब लक्षात घ्यायची आहे। जर तुम्ही गैरहजर राहिले तर तुमच्या जागेवर दुसरे वेटिंगवर असणारे विद्यार्थी येथे घेतले जातील। आता ही यादी मुंबई CP पोलीस या पदासाठी आहे। आता सुरुवात झालेली आहे। कारागृह पोलीस चालक यांना सुद्धा लवकरच लवकर बोलवण्यात येणार आहे। त्यासाठी तुम्हीही तयारीमध्ये राहायचं आहे। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि गव्हर्नमेंट जॉब अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। जय हिंद।